देशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। युवा शक्ती जागर यात्रेनिमित्त कृष्णराज महाडिक यांचा शिरपूर दौरा। युवा शक्ती जागर यात्रेनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी सोमवारी शिरपूर शहराला भेट देऊन युवकांना मार्गदर्शन केले। त्यावेळी त्यांनी शिरपूर तालुक्यातील आमदार कार्यालयाला भेट देत येथील कामकाजाची पाहणी केली। यावेळी बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले की शिरपूर आमदार कार्यालय हे जनतेसाठी मिनी मंत्रालयासारखं आहे। येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कामे प्राधान्याने केली जातात। कार्यालयातील कार्यकर्ते लोकसेवेच्या भावनेतून मनापासून काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। आणि यावेळी त्यांनी राज्यभर चर्चेत असलेल्या शिरपूर पॅटर्नचे तोंड भरून कौतुक केले। विकास कामांच्या बाबतीत शिरपूरने वेगळी ओळख निर्माण केली असून हा पॅटर्न इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी नमूद केले। आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकास कामांचे महाडिक यांनी कौतुक केले आणि त्यांच्यासारख्या अनुभवी लोकप्रतिनिधींकडून विकास कामांचे मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। यावेळी आमदार काशीराम पवार, बबनराव चौधरी, देवेंद्र पाटील यांच्यासह भाजप आणि भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। योजनेमध्ये किती लाभार्थी आहेत त्याची यादी त्यांनी मला दिली। त्यामुळं मला वाटते खरं तर खूप मोठं यश म्हणजे अख्ख्या राज्यात सगळ्यात मताधिक्यांनी सीट निवडून सहजासहजी येत नाही, याच्या पाठीमागे भरपूर मेहनत आहे, भरपूर कष्ट आहे। आणि तेवढंच नाही पण एखादा व्यक्ती जर योजनेचा लाभ घ्यायला आला तर या योजनेसाठी लागणारी सुद्धा जी छोटी मोठी काही फी द्यायला लागते ते सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून होते। त्यामुळं मी खरंच म्हणजे मी अशा पद्धतीचं काम कुठल्याही लोकप्रतिनिधींचं बघितलेलं नाही। अतिशय प्रेरणादायी या सर्व गोष्टी आहेत। तुम्ही मगाशी सुद्धा सांगितलं अनेक मोठमोठ्या नेते मंडळींनी आपलं कौतुक केलेलं आहे, तुमचा सन्मान त्या बाबतीत केलेला आहे आणि मी सुद्धा आपले खरंच मनापासून आभार मानतो की तुम्ही अशा पद्धतीचं खरं तर जनकल्याण या ठिकाणी करताय। मी जलयुक्त शिवारबद्दल सुद्धा एक मिनिट बोलीन, कारण मी जिल्ह्यामध्ये आल्यापासून शिरपूर मॉडेल इतक्या वेळा ऐकलं की मला इथे यायची उत्सुकता खरं तर अजून वाढली होती। गाडीमध्ये येताना प्रवास करताना काही लोकांनी सांगितलं, तुम्ही सुद्धा देवेंद्रदा इथे बसल्या बसल्या मला कळवलं। परंतु जलयुक्त शिवार हा महाराष्ट्रामधली एक खरंच अत्यंत महत्वाची योजना आहे। आपल्याला सारखं सांगितलं जातं की विकास जर एखाद्या जिल्ह्याचा, एखाद्या राज्याचा करायचा असेल, एखाद्या राष्ट्राचा करायचा असेल तर तुम्हाला चांगले रस्ते उभं करणं गरजेचं। त्यांनी काय गोष्टी उभा केल्या हे बघायला मिळते, अनुभवायला मिळतं। आणि मुळात खरं तर पवार साहेब असतील, पटेल साहेब असतील यांच्याकडनं खूप मोठं म्हणजे प्रेरणास्थान हे दोन्ही व्यक्तिमत्व झालेले आहेत। मी आता सुद्धा ऑफिसमध्ये गेलो तर मी खरं सांगतो म्हणजे मला नाही वाटत तितकं सिस्टमॅटिक ऑफिस देशात कुठल्याही व्यक्तीचं। आणि अनेक मंत्री महोदयांचे, अनेक लोकांचे बघितले, परंतु इतक्या सिस्टमॅटिक पद्धतीने ते मिनी मंत्रालय म्हणायला लागेल खरं तर, कारण इतक्या लोकांचं सहजासहजी तिथं सोप्या पद्धतीने काम होतं। योजनांची सुद्धा यादी ती त्या टेबलवरती ठेवली आहे।